मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका निफ्टी 50 ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,647 वरती। निफ्टीने आजच्या दिवशी जो फायनल क्लोज दिला तो दिला 21,647 वरती। तर एक गोष्ट पहिले लक्षात घ्यायची, ॲनालिसिस तर आपण करणार त्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मार्केट अशा लेवलवरती आता फसलेलं आहे। मार्केट अशा लेवलवरती फसलेलं आहे की मार्केट त्या ठिकाणी कुठेही जाऊ शकतं। एक तर ते अपसाईडला पण जाऊ शकतं किंवा मार्केटमध्ये मोठी प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकते। मी तुम्हाला प्रत्येक दिवशी सांगतो आहे की मार्केटवरती तर जात आहे, पण पाहिजे तसं करेक्शन मार्केटमध्ये येत नाही आहे। आपण जे म्हणत असतो ना, एक हेल्दी करेक्शन मार्केटमध्ये यायला पाहिजे, तसं येत नाही। मार्केट 1-2 दिवस खाली येतं, करेक्शन देतं, पुन्हा अपमूव्ह देतं। एक रेंज सांगितली होती मी तुम्हाला, 300 पॉईंटची रेंज होती। त्या 300 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत आहे, त्याच्या बाहेर जात नाही आहे। मग या ठिकाणी जे स्विंग ट्रेडिंग करत असतात, खास करून जे स्विंग ट्रेडिंग करताय, कोणी स्मॉल कॅपचे स्टॉक घेतलेले असतील, त्यानंतर कोणी मिड कॅपचे स्टॉक घेतलेले असतील किंवा लार्ज कॅपचे घेतलेले असतील, तर तुम्ही टप्प्याटप्प्यांमध्ये प्रॉफिट बुकिंग करत चालायचं आहे। मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं ही गोष्ट की टप्प्याटप्प्यांमध्ये प्रॉफिट बुकिंग करत चला। मार्केट आहे टॉपला, ते वरती किती जाणार सांगता येत नाही, इथून कितीही वरती जाऊ शकतं ते, आणि खाली जर यायला लागलं तर तुम्हाला ते वेळ देणार नाही। प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी तुम्हाला वेळ पण मिळणार नाही, लक्षात घ्या। आणि तुमचं आलेलं प्रॉफिट जे असणार ते निघून जाणार। त्यामुळे तुमचं प्रॉफिट बुकिंग तुम्ही करत राहायला पाहिजे। तुम्हाला वाटतं मला नाही प्रॉफिट बुक करायचं, मग त्याला ट्रेल करा, ट्रेलिंग एसएलचा वापर करा आणि प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न करा। एकतर स्टॉक मार्केट असतं सुप्रीम, काहींना लागलेली असतं लालसा की मार्केट अजून वरतीच जाणार, पण एक वेळ अशी येत असते की मार्केटमध्ये मोठा क्रॅश येत असतो, मोठी प्रॉफिट बुकिंग येत असते। मग तुमच्याजवळ आलेलं प्रॉफिट जे असतं मार्केट पूर्णपणे घेऊन जातं। मग तुम्ही काय विचार करता, आज आलेले मार्केट खाली, उद्या रिकवर होईल, ते रिकवर होत नाही, ते खालीच येत असतं। खास करून मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या बाबतीत सांगतोय की तुमच्याजवळ जे स्टॉक असतात त्यांच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करत चला। जास्त क्वांटिटी असतील, पार्शियल प्रॉफिट बुकिंग करत चला। जर तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं नसेल, त्यामध्ये ट्रेलिंग एसएलचा वापर करत चला। जेव्हा पण मार्केट सकाळी ओपन होत असतं, जो स्टॉक तुम्ही बाय केलेला असतो त्यामध्ये ट्रेलिंग एसएल लावून द्या, जेणेकरून तुमचं प्रॉफिट जे आहे ते सेफ असणार। नाहीतर काय होईल, मार्केटमध्ये जर मोठं क्रॅश यायला लागला तर तुमचं आलेलं प्रॉफिट पण निघून जाणार। आणि जानेवारी फेब्रुवारी महिना असा असतो की मार्केट त्यामध्ये खूप व्हॉलेटाईल असतं। स्टॉक पण बघा अपसाईड डाऊनसाईड मूव्ह देत असतात। जे कोणी नवीन असेल त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। समजलं, प्रॉफिट मिळवायचं आहे आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये, पैसा आपला वाया घालवायचा नसतो, समजलं। तर आजचा क्लोज बघा कसा आला आहे मार्केटचा 21,647 वरती। आजच्या दिवशी पण मार्केट गॅपअप झालं ओपन। आता मी तुम्हाला वन डेचा चार्ट दाखवत नाही आहे, त्याचं कारण काय की आपण डेली त्याला बघतोय आणि त्याच रेंजमध्ये मार्केट, ठीक आहे, त्याच 300 पॉईंटच्या रेंजमध्ये। त्यामुळे वन डेचा चार्ट आपण आता बघत नाही आहे, आपण सरळ ॲनालिसिस जे करणार 5 मिनिटांमध्ये, ठीक आहे, 5 मिनिटांमध्ये आपण ॲनालिसिस करणार। तर आजच्या दिवशी मार्केट काय झालं, गॅपअप झालं ओपन, आणि कोणत्या लेवलच्या वरती जाण्याचा प्रयत्न केला, 21,708 जो मार्केटसाठी होता एक रेजिस्टन्स, प्रयत्न केला पण नाही गेलं, सस्टेन नाही झाला तिथूनच मार्केट खाली आलेलं होतं। आणि मार्केटसाठी जो सपोर्ट होता कोणता होता, 21,675 ही लेवल मार्केटसाठी सपोर्ट होती। तो सपोर्ट पण आपल्याला या ठिकाणी ब्रेक होताना दिसला बघा। इथे मार्केट बरोबर खाली आलं आणि सपोर्ट कुठे घेतला, मी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्सबद्दल माहिती देत असतो की कोणत्या ठिकाणी प्राईस सपोर्ट घेऊ शकते, कोणती लेवल आपल्यासाठी चांगलं सपोर्टचं काम करू शकते, हे लाईव्हमध्ये पण सांगत असतो। ह्या गोष्टी आपण सर्व लाईव्हमध्ये बघत असतो। तर मार्केटने बरोबर बघा 21,643 वरती सपोर्ट घेतलेला होता, बरोबर इथूनच बाउन्स घेतला, वरती गेलं, पुन्हा या जागेवरती रेजिस्टन्स घेतला, कुठे 21,675 वरती, पुन्हा याच लेवलला येऊन सपोर्ट, म्हणजे ह्या लेवलला मार्केट ब्रेक करत नव्हतं। 21,643च्या लेवलला मार्केट ब्रेक करत नव्हतं, हळूहळू या ठिकाणी प्राइस ॲक्शन बनवत वरतीच जायचं। कोणत्या लेवलपर्यंत, 21,675, आणि ह्या लेवलला ब्रेक पण करत नव्हतं वरती। ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची, इथे हायर लोचं फॉर्मेशन तर बनतं आहे, पण प्राईस या ठिकाणी ब्रेक करत नव्हती या लेवलला, ह्या लेवलच्या वरती जात नव्हती, हे लक्षात घ्यायचं आहे। इथे तुम्ही जर चार्टला ड्रॉ केलं तर तुम्हाला व्यवस्थित समजतं, पण त्यासाठी चार्टवरती ड्रॉईंग खूप गरजेचे असते। आणि त्यानंतर मग मी डिस्कशन ग्रुपला टाकलेलं होतं, जेव्हा मार्केटने इथे ब्रेकडाऊन दिलेला होता बघा, इथे ब्रेकडाऊन दिला होता, मी म्हटलं होतं की चार्टवरती काहीतरी प्रेडिक्शन होते, कोणता पॅटर्न बनतो मला ड्रॉ करून पाठवा। तर बहुतेक जणांनी तो पॅटर्न पण पाठवला, बरोबर ड्रॉ केला। याचं फॉर्मेशन व्हायचं, म्हणजे इथं जी प्राईस खाली आली, हळूहळू प्राईजने वरती जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला होता, पण जी लेवल होते आपल्यासाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स 21,675 त्या लेवलला पार करू शकले नाही, बरोबर आहे। इथे काय फ्लॅग पॅटर्न ॲक्टिवेट झाला, म्हणजे ब्रेकडाऊन दिला, पुलबॅक दिला, आणि कंटिन्युअसली मार्केट इथून खाली गेलेलं होतं।
आता ज्यांना अशी प्राइस ॲक्शन समजते, चार्ट पॅटर्न समजतात, ते बरोबर एंट्री घेतात. या ठिकाणी रिस्क रिवॉर्ड तुमच्या फेवरमध्ये असतो आणि आपल्याला रिस्क रिवॉर्डनुसारच काम करायचं असतं स्टॉक मार्केटमध्ये, नेहमी लक्षात घ्या. आणि मग मार्केटने काय केलं, हा सपोर्ट ब्रेक केलेला होता. आता हे जे मार्केट खाली आलं फक्त 10 मिनिटांमध्ये, किती 10 मिनिटांमध्ये, 10 मिनिटांमध्ये मार्केट बरोबर ही जी लाईन दिसते तुम्हाला ड्रॉ केलेली, बरोबर आपण यांना डिलीट पण करत नाही, अशाच ठेवत असतो. बरोबर मार्केट इथपर्यंत येऊ पोहोचलं 21,592 पर्यंत. 10 मिनिटांमध्येच मार्केट इथं आलेलं होतं. म्हणजे काय, मोमेंटम या ठिकाणी फास्ट होता. कोणी जर ट्रेड घेतलेला असेल पुट साईडचा तर जबरदस्त एंट्री त्याच्यामध्ये बनत असते आणि जबरदस्त प्रॉफिट पण त्यामध्ये होत असतं. आणि मार्केटमध्ये पुन्हा रिव्हर्सल आला, मार्केट इथूनच वरती गेलेलं होतं. ही जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये बघायला मिळणारच, जानेवारी आणि फेब्रुवारी महिना. नक्की लक्षात ठेवायचं, तुम्ही नोट पण करून ठेवा, या गोष्टी बघत चला की हा जो महिना असतो जानेवारी महिना, ह्या महिन्यामध्ये मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी असते. मार्केट वरती पण जातं, खाली पण येतं. हे तर काही नाही, जेव्हा बजेटचा दिवस असेल 1 फेब्रुवारीचा, आपण बघणार त्या ठिकाणी लाईव्हवरती की कसं मार्केट 10-10:30च्या दरम्यान वरती पण जातं आणि खाली पण येतं. निफ्टी 400 पॉईंटने अप साईडला जात असते एका दिवसामध्ये आणि 400 पॉईंटने खाली पण येत असते. दोन्ही साईडचे मूव येत असतात मार्केटमध्ये, अप साईडला पण आणि डाऊन साईडला पण. हे व्होलेटाईल दिवस असतात जानेवारी आणि फेब्रुवारीचे. तरी ते सांभाळून काम करायचं असतं. कोणाला ट्रेड घ्यायचा आहे, लॉजिकनुसार काम करा. त्या ठिकाणी बनतोय ट्रेड, प्रॉफिट बनेल, नाहीतर छोटा स्टॉप लॉस तुमचं हिट होईल. पण कोणत्याही जागेवरती ट्रेड घेऊ नका, समजलं. कोणत्याही जागेवरती ट्रेड घ्यायचा नाही, त्यामध्ये काही ना काही लॉजिक असलं पाहिजे तुमच्या ट्रेडमध्ये, नंतरच ट्रेडचं एक्झिक्युशन करा. ठीक आहे. बरोबर मार्केट बघा इथून वरती गेलेलं होतं शार्प, ते पण 10 मिनिटांमध्येच गेलं वरती. जसं 10 मिनिटांमध्ये खाली आलं, 10-15 मिनिटांमध्ये वरती पण गेलेलं होतं आणि क्लोज बरोबर इथेच दिला. त्या लेवलला अजून पण ब्रेक केलं नाही. हा जो रेजिस्टन्स आहे, ही लेवल आहे, त्याच्यावरती गेलेलं नाही. क्लोज इथेच ह्या लेवलच्या दरम्यान आलेला आहे. 21,650च्या आसपास मार्केटचा क्लोज आला. आणि अजून एक गोष्ट, कालच्या दिवशी मी तुम्हाला एक रिलायन्सचा शॉर्ट बनवून मी पाठवलेला होता यूट्यूबवरती. काय म्हटलं होतं की रिलायन्स 27-20 पर्यंत जाऊ शकतो. मला वाटतं आहे की रिलायन्समध्ये मोमेंटम चांगला आहे. जो ब्रेकआउट रिलायन्सने दिलेला होता तो स्ट्रॉंग ब्रेकआउट होता. ती कॅन्डल जी आपल्याला सांगते ना, जी क्लोज देते वरती त्या लेवलच्या सप्लाय झोनच्या वरती, ती जबरदस्त होती. एक 8-10 दिवसांचं कॉन्सोलिडेशन, त्यानंतर ब्रेकआउट मिळतो आहे. मग बघा रिलायन्स कसा गेला वरती. कालचा क्लोज 2650चा होता आणि आज क्लोज पण त्याचा जवळजवळ 2720 पर्यंत आलेला आहे. जबरदस्त, त्याने मार्केटला बॅलन्स करून ठेवलेलं आहे पूर्णपणे. HDFC बँकेमध्ये नाही बाईंग होत एवढे, ज्याचं वेटेज जास्त HDFC बँक बाईंग नाही होते, पण मार्केटला बॅलन्स करून ठेवणारा स्टॉक जो आहे ना, हा रिलायन्स आहे. याचं पॉईंटचे कंट्रीब्युशन बघा तुम्ही जाऊन, सर्वात जास्त रिलायन्स आहे. त्यामुळे निफ्टी खाली येत नाही आहे, नाहीतर निफ्टी अजून खाली असते. पण रिलायन्सने मार्केटला बॅलन्स करून ठेवलेलं आहे. सोबत ही गोष्ट पण तुम्ही बघत चालायची. तर या ठिकाणी बायर सेलरची ॲक्टिव्हिटी तुम्हाला पकडायची असते. ठीक आहे. जे पॅटर्न बनत असतात ते ओळखत चला, ड्रॉईंग करत चला, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करत चला. या गोष्टी तुमच्या कामी येणार. त्यासाठी लाईव्ह मार्केटमध्ये यायचं असतं. ठीक आहे. बघायचं असतं, शिकायचं असतं. मग आपण उद्याचं प्लॅनिंग या ठिकाणी कसं करणार. मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे, समजा 21,650च्या आसपास जर मार्केट ओपन होत असेल फ्लॅटिश, तर मार्केटसाठी ही लेवल परफेक्ट एक रेजिस्टन्सचं काम अजून पण करेल. इथे ही लेवल 21,675. तर आपण प्लॅन कुठे करणार आहे, ह्या लेवलच्या वरती. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि थोडा वेळ घालवला तर चांगला अजून, कारण की हा एक झोन बघा जिथे मार्केट वेळ घालवतं आहे. इथे अजून 10-15 मिनिटे थांबलं आणि नंतर जर ब्रेकआउट दिला ह्या लेवलचा, तर आपण इथे प्लॅन करू शकतो कॉल साईडचा. आपण लॉंग जाऊ शकतो मार्केटमध्ये इथे. तर आपलं पहिलं टार्गेट कालच्यासारखंच 21,708 पर्यंत आपण प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करू. आता काही जण म्हणणार आहे तर ब्रेकआउट कॅन्डल आहे, मग मी ते रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करतो. नाही, आपला रेजिस्टन्स अजून पण तोच असणार आहे. इथे ब्रेकआउट तर दिला प्राईजने, पण तो फेल झाला. त्यामुळे रेजिस्टन्स लेवल आपली तीच असणार आहे, 708. लक्षात ठेवायचं फक्त की हा झोन असा असणार आहे की तिथे मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते. 21,708 ते 21,720 ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही. या ठिकाणी काही प्राइस ॲक्शन बनली तर आपण इथे कॉल साईडला जाणार, रिस्क रिवॉर्ड बघणार, आपला स्टॉप लॉस कसा बनतोय, किती पॉईंटचा बनतोय ते बघणार आपण आणि कॉल साईडला जाणार. आपलं पहिलं टार्गेट या ठिकाणी कालच्यासारखंच 21,708 आणि दुसरं टार्गेट जे असेल 21,742 पर्यंत, 42 ते 43 पर्यंत. हे आपलं काय असेल, दुसरं टार्गेट असेल. 21,700 सॉरी मी इथं चुकीचं लिहिलं, 21,708 असणार आहे. 21,708 हे आपलं पहिलं टार्गेट असणार आणि दुसरं 21,743. या दोन टार्गेटसाठी आपण इथे कॉल साईडला जाऊ शकतो. आणि आज होती वीकली एक्सपायरी.
आजच्या दिवशी बहुतेक जण चुका करून बसतात. एखादा कॉल ऑप्शन असतो त्याला होल्ड करतात, पुट ऑप्शन जो असतो त्याला होल्ड करतात. मार्केट होतं साईडवेज, जसं इथे झालेलं होतं. मार्केटने इथे वेळ खूप घालवला. हे स्लो होतं मार्केट. रेंज किती होतं बघा ना तुम्ही, 21,643, 21,675. छोटीशी रेंज होती, 25-30 पॉईंटची रेंज होती फक्त, त्याच्यामध्ये ट्रेड करत होतं मार्केट. मग बहुतेक जण काही इथे ट्रॅप होत असतात. कोणी जर कॉल होल्ड केलेला असेल, त्यांना वाटतं आहे की मार्केट वरती जात आहे, कॉल होल्ड करता येते, तर त्यांचा इथे लॉस होत असतो. प्रीमियम झिरो होऊन जातं, कारण की ॲट द मनीचा जो ऑप्शन तुम्ही बाय केलेला असतो त्याच्यामध्ये फक्त टाईम व्हॅल्यू असते आणि एक्सपायरीच्या दिवशी ती पूर्ण झिरो होऊन जाणार. OTM आणि ATMचे कॉल ऑप्शन जे असतात ते झिरो होऊन जात असतात. त्यामुळे तुम्हाला लॉस होत असतो जे ऑप्शन बाईंग करत असतात. असा ब्रेकडाऊन दिला तर ते प्रीमियम पूर्णपणे झिरोच होऊन जाणार. ठीक आहे, तिथे फायदा होत नसतो. त्यामुळे होल्ड करायचं नाही, आपण वाट बघायची असते. कोणत्या ठिकाणी मार्केटमध्ये मोमेंटम येतो त्या ठिकाणी आपण वाट बघायची पाहिजे. त्यासाठी पाहिजे संयम. ट्रेडिंगमध्ये ह्या गोष्टींचं जो पालन करेल तो प्रॉफिट बनवेल. जो फोमो ट्रेडिंग करेल, फिअर ऑफ मिसिंग आउट, जर इथून निफ्टीने ब्रेकआउट दिला तर काय करायचं मग, तरची नंतर गोष्ट आहे. ब्रेकआउट दिला नंतर बघा कशी एंट्री होते, अगोदरच एंट्री घेऊ नका, लॉस होऊ शकतो. समजलं? तर ही लेवल हिला लक्षात ठेवायची. परफेक्ट एक रेजिस्टन्सचं काम करेल आपल्यासाठी. 21,675 इथून काही प्रोजेक्शन बनली तर मार्केट इथून पण कंटिन्युअसली वरती जाऊ शकतं. चांगला ट्रेड इथे कॉल साईडचा पण बनू शकतो. मार्केट जर गॅपअप झालं समजा ओपन, आजकाल होतं आहे जसं आज झालं, आज तर गॅप फिल केला मार्केट. तसंच जर उद्याच्या दिवशी पण जर मार्केट गॅप ओपन झालं 21,700च्या आसपास, इथेच ह्या रेजिस्टन्स लेवलला पुन्हा थांबायचं आहे. इथे पण काय वाट बघायची, ट्रेंड ओळखायचा मार्केटचा कोणता चालू आहे, त्यानुसार तुमचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. सुरुवातीला काय होत असतं, एकतर मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असते. पहिल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असते. सकाळच्या वेळेला अल्गो ट्रेडिंग करणारे असतात, स्कॅल्पिंग करणारे असतात, त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असते. मार्केटला स्थिर होऊ द्यायचं, मार्केटची डायरेक्शन पकडायची, त्यानुसार ट्रेडिंग करायची. सुरुवातीला मार्केट काय वेळेला इथे ओपन होतं, सुरुवातीलाच मोठी कॅन्डल बनवतो बघा, मग तिच्यामध्ये जायचं नसतं. आपण मागे पुढे पाहायचं असतं, कारण की ही जी लेवल रेजिस्टन्स असते ना, ती नंतर मार्केटसाठी बनत असते सपोर्ट. इथूनच रिव्हर्सल देऊ शकतं. त्यामुळे ते पुटमध्ये पण तुम्ही ट्रॅप व्हायचं नाही आहे. मार्केटला एका रेंजच्या बाहेर जाऊ द्या, त्यानंतर एंट्री घेण्याचा प्रयत्न करा. तुमचं प्रॉफिट तिथे बनेल. जिथे मोमेंटम बनत असतो तिथे आपण प्रॉफिट घेतलं पाहिजे. काय होतं, पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये मार्केट येऊन जातं, इथे रिव्हर्सल देत असतं. मग डे हाय जो असतो पुन्हा आपल्यासाठी बनत असतो रेजिस्टन्स. म्हणजे ही लेवल असणार, हीच लेवल जिथे ब्रेकआउट देतं आहे. मग इथे काय प्रोजेक्शन बनते तुम्ही बघायचं डे हायवरती, त्यानुसार मग कॉल साईडला जायचं. म्हणजेच आपल्याला काय पकडायचं असतं इथे, ट्रेंडला, मार्केटचा ट्रेंड ओळखायचा असतो आणि त्यानुसार मग ट्रेड डिप्लॉय करायचा. टार्गेट सेम 21,742, 21,768, 21,800 अशा टार्गेटसाठी आपण वरती कॉल साईडला जाऊ शकतो इथून. हे झालं गॅपअपमध्ये आणि फ्लॅटमध्ये. त्यानंतर आपण पुटमध्ये केव्हा जाणार, पुट साईडला ट्रेड. मार्केट फ्लॅट पण होत असेल, हे बघा मार्केट आज पण इथे सपोर्ट घ्यायचं, समजतंय ना, इथे सपोर्ट घ्यायचं. हा इथे जबरदस्त ब्रेकडाऊन दिला. कशाचा, हे जे फॉर्मेशन झालेलं होतं याचा ब्रेकडाऊन दिला होता. ब्रेकडाऊन दिला, पुलबॅक दिला, रिटेस्ट केलं प्राईजने, नंतर हा सेल ऑफ या ठिकाणी आलेला होता. बरोबर आहे. पण इथे ही लेवल आपल्यासाठी अजूनपर्यंत सपोर्टच आहे, ही सपोर्टचं काम करणारच. मार्केट जर फ्लॅट ओपन झालं समजा आणि 10-15 मिनिटानंतर जेव्हा तुम्हाला डायरेक्शन लक्षात येईल, जर मार्केट या सपोर्टला ब्रेक करत असेल 21,643ला आणि इथे काही निगेटिव्ह प्रायजेक्शन बनत असेल तर आपण इथे पण पुट साईडला जाऊ शकतो, पी साईडला जाऊ शकतो. फ्लॅटमध्ये खूप चांगले ट्रेड बनत असतात जेव्हा मार्केट एका रेंजमध्ये ओपन होत असतं. समजा इथे मार्केटने पहिल्या दिवशी वेळ घालवलेला आहे, इथे ते गॅपअप झालं ओपन, गॅप डाऊन ओपन झालं, पाहिजे तसा ट्रेड आपला बनत नाही आणि पुन्हा इथे ब्रेकआउट देत असेल तर चांगला ट्रेड बनत असतो. मग तो अप साईडला असू द्या किंवा डाऊन साईडला असू द्या. आणि ह्याच ठिकाणी असतो मग मोमेंटम. या ठिकाणी आपल्याला मोमेंटम मिळत असतो, तिथे आपण मोमेंटमला कॅच करू शकतो. तसंच इथे पण असणार. मार्केट फ्लॅट ओपन झालं, 21,643च्या लेवलला ब्रेक केलं, इथे प्रायजेक्शन बघायची आणि त्यानुसार इथे आपला ट्रेड डिप्लॉय करायचा. इथून आपलं टार्गेट सेम जिथं मार्केटने आज सपोर्ट घेतलेला होता 21,592 आणि 21,565. म्हणजे पहिलं टार्गेट आपलं असलं पाहिजे 21,592पर्यंत आणि दुसरं असलं पाहिजे 21,565. हे आपलं दुसरं टार्गेट या ठिकाणी असलं पाहिजे. या टार्गेटसाठी आपण इथे पुट साईडला जाऊ शकतो. आणि मार्केटमध्ये सेलिंग जर जास्त झाली, काही वेळेला सेलिंग पण जास्त होते बघा, मग खालच्या लेवल जे असणार आपल्यासाठी 21,500पर्यंत. मार्केट मग एकाच डायरेक्शनने या ठिकाणी जाऊ शकतं. कंटिन्युअसली जर फॉल आला मार्केटमध्ये तर मार्केट 21,500पर्यंत पण जाऊ शकतं. हे बघा, ट्रेडिंगमध्ये लेवल ज्या असतात खूप महत्त्वाचे असतात. सप्लाय झोन, डिमांड झोन खूप महत्त्वाचा असतो.
मार्केटची डायरेक्शन ट्रेंड हा महत्त्वाचा असतो, ते ओळखण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. अशा मार्केटमध्ये शक्यतो ट्रेडिंग करणं टाळा. जे ऑप्शन बाईंग करतात त्यांचं स्वतःवरती कंट्रोल नसतो, त्यामुळे ते लॉसमध्ये असतात. 4 दिवस तुम्हाला ऑप्शन बाईंगची संधी मिळत नाही, नका करू ट्रेडिंग. 8 दिवस तुम्हाला संधी मिळत नाही आहे ऑप्शन ट्रेडिंगसाठी, बाईंगसाठी, नका करू ट्रेड. 8 दिवस शांत बसून राहायचं. पण ज्या दिवशी तुमचा ट्रेड बनतो, जर तुम्हाला ट्रेंडिंग मार्केट मिळालं तर ते मागच्या 8 दिवसांची कसर काढून टाकतं. फक्त त्यासाठी तुम्हाला काय वाट बघावी लागते. ट्रेडिंग दररोज केलं पाहिजे असं पण नाही काही. आजकाल जे नवीन लोक स्टॉक मार्केटमध्ये येत आहे, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये शिरलेलं आहे इंट्राडे, की मला इंट्राडेच करायचं फक्त. तर याला विसरून जातो मी. याच्या मार्गाने जाल तुम्ही, मला डेलीच प्रॉफिट बनवायचं आहे, तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नक्कीच लॉस करून घ्याल. नक्कीच तुमचा लॉस होणार आहे. याच्या मागे जाऊ नका. तुमचा ट्रेड जेव्हा बनत असेल तेव्हा एंट्री घ्या. नसेल बनत तर नका घेऊ. 8 दिवस नाही बनत नका घेऊ. 10 दिवस तुमचा ट्रेड बनत नाही नका घेऊ. दररोज ट्रेडिंग केलं पाहिजे असं पण काही नाही. ऑप्शन बाईंगमध्ये लॉस करून घेणाऱ्यांची संख्या काय की ते प्रत्येक दिवसाला ट्रेडिंगच्या संधी शोधतात. मग ते साईडवेज मार्केट असू द्या, कसं असू द्या, ते डेली ट्रेड घेत असतात. ट्रेड बनत नसेल तरी पण ट्रेड घेतात. त्यांची सायकोलॉजी काम करत नसते. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. ट्रेड जेव्हा बनत असतो आपला तेव्हाच घ्यायचा असतो, समजलं. आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा, स्टॉप लॉसला तर विसरायचं नाही. स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला. जर कोणी म्हणत असेल ना की मी स्टॉप लॉस लावत नाही, तर ती सर्वात मोठी चुकी ठरेल. तुमचं मोठं नुकसान स्टॉक मार्केटमध्ये होऊ शकतं आणि तुम्ही कायमचे स्टॉक मार्केटमधून बाहेर पण जाऊ शकतात. त्यामुळे स्टॉप लॉस नक्की लावला पाहिजे. रिस्क तुम्ही छोटी घ्या, रिवॉर्ड जास्त घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्टॉप लॉस लावत नसाल, तुमच्याजवळ असलेली पूर्ण रक्कम जी असते ना ती संपून जाते. स्टॉप लॉस लावला, पैसा शिल्लक राहील तुमच्याजवळ, समजलं. त्यामुळे स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणत्या लेवलला आपण बाय केलं पाहिजे आणि कोणत्या लेवलला आपण सेल केलं पाहिजे. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.